आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते ताई. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. तर सन्मान तर सन्माननीय सदस्य, आपण सर्वजण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडलेलो आहेच. आज आपण नवीन विषयासह आलेलो आहे. आजचा विषय आहे टॅरो साधक व्हा, टॅरो रीडर्स व्हा. आता टॅरो रीडर्स म्हणजे काय आणि टॅरो साधक म्हणजे काय? तर टॅरो साधक म्हणजे या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत या टॅरोच्या या गूढ विद्येसह एकरूप होऊन इतरांच्या आयुष्यामध्ये त्या प्रश्नांची उकल करून त्यांना योग्य मार्ग दाखवणारी व्यक्ती, मार्गदीपक, मार्गदर्शक. टॅरो रीडर्स म्हणजे फक्त कार्ड वाचणे आणि टॅरो साधक म्हणजे काय? तर साधक म्हणजे त्या ऊर्जेसह एकरूप होणे, त्या नियमांचं पालन करून अगदी काय म्हणूया आध्यात्मिकतेच्या त्या उच्च स्तरापर्यंत पोहोचून त्या प्रश्नांची उकल करणे. जरी दोन्ही शब्द सारखे वाटत असले ना, मात्र अंतर्मनाचा भाव हा खूप वेगळा असतो. आणि म्हणून आजच्या सेशन मध्ये मी असं म्हटलं आहे, टॅरो साधक व्हा, टॅरो रीडर्स व्हा. कारण अगोदर साधना करूया, सोबत जाऊया, प्रोटेक्शन सह टॅरो रिडिंग करूया. तर हा टॅरो रीडर्स याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे. असा हा एक डेक असतो. या डेक मध्ये कार्ड असतात. बघा हा, या डेक मध्ये कार्ड असतात आणि या प्रत्येक कार्डचा वेगळा अर्थ असतो. या प्रत्येक कार्डवर वेगवेगळे चित्र असतात. या प्रत्येक चित्राचं एक अर्थ असतो. ओके. काही कार्ड जेव्हा आपण रीडिंग करतो तेव्हा कार्ड कधी सरळ येतं, कधी रिव्हर्स येतं. त्या प्रत्येक कार्डचं सरळ आणि रिव्हर्सही वेगळा अर्थ असतो आणि त्या प्रत्येक कार्ड हे सुद्धा सांगतं की तुम्ही तुमच्या असण्यामध्ये, वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये, विचारांमध्ये काय बदल केला म्हणजे तुमचं आयुष्य सुंदर होणार आहे. या परिस्थितीमध्ये, त्या परिस्थितीमध्ये असं. ओके, सोपी भाषेमध्ये सांगितलं. खरं तर जेव्हा एखाद्या विषयाला, एखाद्या शब्दाला, एखाद्या विषयाच्या मागे एक शब्द येतो, काय? शास्त्र. ते शास्त्र या शब्दाचा अर्थ असा असतो की ते सिद्ध झालेलं असतं. बरोबर ना? जसं अर्थशास्त्र, जसं अंकशास्त्र, जसं रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र. ओके, ते सिद्ध झालेलं असतं. तसंच हे टॅरोचं गूढ विद्येचं एक शास्त्र आहे. ओके, आपण भारतीय ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतो. बरोबर ना? आपलं ज्योतिषशास्त्र, आपलं अंकशास्त्र. मग आपल्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत असताना भारतामध्ये तर ज्योतिषशास्त्र वापरलंच जातं, प्रश्नच नाही. पण भारतासह ज्योतिषशास्त्र हे संपूर्ण जगभर याचा अभ्यास केला जातो. ओके, अनेक साधक याचा अभ्यास करतात आणि ज्योतिषशास्त्रानुसार भविष्यवाणी करत असतात. कारण माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला अनेक विद्यांविषयी माहिती असणे किंवा त्याचा अभ्यास करणे हे चालूच आहे. ओके, जसं भारताचं संपूर्ण जगभर चालतं, तसं इजिप्तमधून आलेलं हे शास्त्र, याची सुरुवात तिथे झालेली आहे. संपूर्ण जगभर टॅरो कार्ड साधक आहेत आणि उत्कृष्ट प्रकारे यांनी रीडिंग करता येतं. बघा, एक आहे टॅरो रीडिंग मध्ये महत्वाचं असं की जसं आता अंकशास्त्राचा अभ्यास केला आणि अंकशास्त्रानुसार एखादा प्रश्न सोडवायचा म्हटलं किंवा ज्योतिषशास्त्रानुसार किंवा अनेक शास्त्र आपण म्हणूया, एखादा प्रश्न सोडायचा म्हटलं तर त्या व्यक्तीची ना जन्मतारीख, त्या व्यक्तीचं जन्म वेळ असण्याची गरज आहे. मात्र जेव्हा टॅरो रीडर्स टॅरो रीडिंग करतो तेव्हा या गूढ विद्ये सह जेव्हा टॅरो रीडिंग केली जाते तेव्हा कुठल्याही प्रकारे जन्मतारखेची, जन्मवेळेची गरज नाही. हे खूप महत्वाचं. आणि का? तर हे ना, हे सायन्स आहे. हे सायन्स आहे, हे विज्ञान आहे. हे विज्ञान असं आहे की सन्माननीय सदस्य, येथे दिव्य अंतर्ज्ञान सोबत जुडून
हे कार्ड काढले जातात. येथे सबकॉन्शियस माइंड आपल्या हायर सेल्फ सोबत जोडून हे कार्ड काढले जातात. ही या विद्येची, या गूढविद्येची वेगळी ताकद आहे इतर शास्त्रांच्या पेक्षा. ओके, हे खूप महत्वाचं. ओके, बघा, मग आज आपण टॅरो शिकवणार नाही, तर आज आपण आपल्या आतमध्ये दडलेलं ते दिव्य अंतर्ज्ञान जागृत करूया. आणि आपल्या आतील ते दिव्य अंतर्ज्ञान जागृत करणारी ही दिव्य ऊर्जा. प्रत्येकाच्या हातात पत्ते असतात, पण प्रत्येक जण नियती वाचू शकत नाही. कारण हे टॅरो म्हणजे फक्त पत्ते नाहीत, किंवा हे फक्त कार्ड नाहीत बरं का, एवढं लक्षात घ्या. हे ऊर्जेचं वाचन करणारी दिव्य पद्धत आहे. ऊर्जेचं वाचन, एनर्जी, तुमची ऊर्जा काय आहे, आणि या ऊर्जेमध्ये तुम्हाला अधिक छान व्हायचं आहे, तर अधिक छान होण्यासाठी तुम्ही काय बदल करावा, कसा मार्ग निवडावा म्हणजे अधिक छान सकारात्मकतेकडे जाण्यासाठी. काही नकारात्मकता आहे, काही आयुष्यामध्ये अडचण आहे, तर त्या अडचणीवर मात करण्यासाठी सुद्धा हे मार्गदर्शन करतात. कुठल्या विषयाचे कार्ड आपण काढू शकतो किंवा किती प्रश्नांचं उत्तर देऊ शकतो, तर हे अगणित आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्या अंतर्मनामध्ये आता जोही काही प्रश्न येत असेल, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टॅरोच्या या कार्डद्वारे मिळतं. म्हणूनच मग साध्या भाषेमध्ये काय माहितीये का, तर टॅरो म्हणजे अंतर्मन वाचण्याचं साधन आहे. नक्कीच. आता इथे आपण आहे ना, भविष्य सांगण्याची पद्धती नक्कीच म्हटली जाते, पण कसं आहे ना, भविष्य नसतं. भविष्य बदलता कोणाला येत नसतं, बरोबर ना? पण अंतर्मनाचा आवाज जर ऐकला ना, तर भविष्यामध्ये घडणाऱ्या घडामोडीसाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत असतं. आपला मेंदू आहे प्रत्येकाचा, आणि या मेंदूचा एक भाग आहे सबकॉन्शियस माइंड, आहे ना, अंतर्मन असते. आणि टॅरोचे चिन्ह आपल्या अंतर्मनाला संकेत देतात, योग्य उत्तर मिळवून देतात, असे हे टॅरो कार्ड असतात. येथे जर आपण विचार केला, तर ना, तुमचं माझं आपल्या प्रत्येकाचं भविष्य, मी काही असं कोणाला, तुम्हाला ना म्हणजे कसं ना बाबा, मॅम याचं सायन्सच तुम्हाला समजलं पाहिजे, याचं मानसशास्त्र तुम्हाला समजलं पाहिजे, याचं तुम्हाला अध्यात्मशास्त्र समजलं पाहिजे, तर मग फायदा. अंधश्रद्धेकडे जायचं नाही. ओके, फक्त श्रद्धेने साधना करायची, अंतर्मनासोबत जुडायचं, हायर सेल्फ सोबत जुडायचं आणि योग्य उत्तर काढायचं, अशी ही गूढविद्या आहे. तर मग ही साधना, ही ऊर्जा कुठं आहे, आपल्या मेंदूच्या सबकॉन्शियस माइंडवर. ओके, सायन्स काय म्हणते, तर या टॅरो कार्डवरचे जे काही चिन्ह आहेत, हे चिन्ह आपल्या मनाला, अंतर्मनाला संकेत देतात, आणि या संकेतानुसार आपले उत्तर मिळतात. मग काय आहे सत्य, मानसशास्त्र काय आहे? तुम्ही, मी, आपण प्रत्येक जण आपली ना ब्ल्यूप्रिंट घेऊन आलेलो आहे. ओके, ग्रँड मास्टर्सला ही ब्ल्यूप्रिंट विशेष प्रकारे माहिती आहे. ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय, आपण म्हणतो ना लेखाजोखा. ओके, आपला हायर सेल्फ, उच्चतर आत्मा, ज्याच्याकडून आपण आलेलो आहे, त्याला त्याला सगळं काही माहिती आहे. म्हणजेच काय, तर वैज्ञानिक भाषेमध्ये म्हटलं तर माझ्या प्रत्येक प्रश्नाचं, माझ्या प्रत्येक चिंतेचं, किंवा मला पुढे काय करायचं आहे, हे सगळं माझ्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे. आलं लक्षामध्ये? हे सायन्स आणि हे मानसशास्त्र आहे. ओके, भूतकाळामध्ये सुद्धा जन्मजन्मांतरीमध्ये काय घडलं आहे, हे सुद्धा आपल्या सबकॉन्शियस माइंडला माहिती आहे. आणि टॅरो कार्ड काढणे, टॅरो रिडिंग करणे, किंवा टॅरोची साधना म्हणजे काय, तर या कार्डांच्या माध्यमातून हायर सेल्फ सोबत कनेक्ट होऊन ती उत्तर बाहेर काढणे.
म्हणजे टॅरो रिडिंग. आलं लक्षात? ऐकायला येणार मग येते ना ऐकायला ताई, येते ना ताई, येतं ना ऐकायला. सगळ्यांना येत आहे ना? येते. हा, ओके. ज्याला येत नाही त्यांनी माईक थोडासा बंद ठेवा. ओके. हा, तर असं हे टॅरो रिडिंग. पुन्हा जर आपण विचार केला ना, तर आपण दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडलेलो आहे. आपण टॅरो सुद्धा शिकतो आहे. बरोबर. मग ना टॅरो रिडिंग आणि या ब्रह्मांडाची भाषा, युनिव्हर्सल संकेत एकत्र येतो. येथे दुहेरी एनर्जी निर्माण होते आणि म्हणून मी नेहमी म्हणत असते, नक्कीच टॅरो रिडिंग कोणीही शिकू शकते, त्यात प्रश्न नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडलेली असते, तेव्हा तिला संकेत पटकन येतात. एनर्जी आणि मार्गदर्शन या दोन्ही गोष्टीवर तेथे योग्य प्रकारे कार्य केलं जातं. म्हणून त्यांची एनर्जी वाढते आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे साधनेसह असल्यामुळे खूप सारे प्रोटेक्शनची जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा प्रोटेक्शन्स आपल्याला मिळत असतं. खरं म्हटलं ना तर आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटत असेल की टॅरो म्हणजे फक्त भविष्य सांगणं. टॅरो कार्ड म्हणजे फक्त भविष्य सांगणं. मग मला सांगा, टॅरो कार्ड काही भविष्य ठरवत नाही. तुमच्या भविष्यात असं असं होणार आहे. टॅरो कार्ड दिशा दाखवतात. म्हणजेच काय, तर टॅरो कार्ड तुम्हाला भविष्य सांगत नाहीत, तर तुमचं भविष्य बदलायला मदत करतात. जर तुमच्या भविष्यामध्ये एखादी गोष्ट नकारात्मक दिसत असेल, तर ती सकारात्मकतेकडे कशी वळवावी यासाठी योग्य मार्गदर्शन करतात. कळलं आहे? तू घसरणार आहेस, तू पडणार आहेस, तू पडणारच आहेस असं नाही, तर त्या पडण्यापासून तू कसा स्वतःला वाचवू शकतोस, हे टॅरो कार्ड सांगतात. ही टॅरो कार्डची खूप मोठी ताकद आहे. आणि आतापर्यंत एक नाही, कित्येक विद्यार्थी शिकले. छान. आता माझ्यासाठी विद्यार्थीच. कित्येक साधक झाले टॅरो आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडायला निर्माण होते. लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या असतात. जसं एखादा निर्णय घ्यायला अडचण येते का? मला अमुक-अमुक निर्णय घ्यायचा आहे. मग तेथे मला अडचण येते का? तर नक्कीच तेथे दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेसह टॅरो रिडिंग मदत करते. नातेसंबंधामध्ये काही गोंधळ आहे का? तर तेथे सुद्धा टॅरो रीडर्स, टॅरो कार्ड मदत करतात. यस, एकदम परफेक्ट. मी सांगेल तुम्हाला विशेष. करिअरमध्ये काही स्पष्टता नाहीये का? तेथे सुद्धा मदत होते. आणि तुम्हाला सांगू का, लोकांना ना खरं म्हणजे ना समस्या नसतात. लोकांना स्पष्टता नसते आणि टॅरो रीडर्स त्यांच्या आयुष्यामध्ये स्पष्टता निर्माण करते. मग आपण पहिले बघूया, की टॅरोच्या माध्यमातून कुठल्या-कुठल्या प्रश्नाला बरं उत्तर देता येतं. जसं आता आपण म्हटलं, की निर्णय घ्यायला अडचण येते का? तर निर्णय, मी विवाह करू का? नाही करू का? मी मी कुठलं करियर निवडू? बरोबर ना? मी एखादं कार्य करू का की नाही करू? एखादी खरेदी करू की नाही करू? माझ्यासाठी योग्य काय? 10 पर्याय माझ्याकडे आहेत. 10 फ्लॅट मी निवडून ठेवलेले आहेत. यापैकी कुठला माझ्यासाठी योग्य असेल? ओके. 10 वाटा माझ्याकडे आहेत. यामधली कुठली माझ्यासाठी योग्य असेल? अधिकाधिक चांगली कोणती असेल ती नाही निवडली, तर मी दुसरा पर्याय काय निवडावा? असं अनेक प्रश्न, अनेक निर्णय असतात आयुष्याचे. कधी करिअर संदर्भात असतात, कधी नात्यासंदर्भात असतात, कधी खरेदी-विक्री संदर्भात असतात, कधी अंतर्मनामध्ये असते, माझ्यासोबत अमुक-अमुक झालं असेल का? कधी माझ्या आयुष्यामध्ये अडचणी येतात बाबा, आपण म्हणूया करिअरमध्ये अडचणी येतात, तर त्या का येतात? यासाठी स्पष्टता. ओके. एक प्रश्न समजा आपण विचार केला, एक प्रश्न, एखादा कुठलाही प्रश्न, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर टॅरो कार्ड वेगवेगळ्या पद्धतीने देते. जसं आता तुम्हाला सांगते, अमुक-अमुक प्रश्न आहे, की बाबा माझ्या करिअरमध्ये अमुक-अमुक एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या करिअरमध्ये अडचण निर्माण झालेली आहे. मग त्यांनी आपल्याकडे कार्ड काढले, की बाबा माझं करिअर कसं आहे? सध्या परिस्थिती कशी आहे? येथे माझी ग्रोथ होणार का? ओके, एक उदाहरणार्थ घेतला आपण छोटासा प्रश्न. तर हा प्रश्न या व्यक्तीने का विचारला? हा बेस सुद्धा
कार्ड सांगतं एकाच रिडिंग मध्ये का विचारला, का तुमच्या अंतर्मनामध्ये हा प्रश्न आला, काय प्रसंग घडत आहेत, याचं रिलेशन काय आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीशी संबंध या गोष्टीचा आहे, भूतकाळामध्ये म्हणजे गेल्या काही दिवसापासून काय या संदर्भामध्ये घडामोडी घडत आहेत, आताची परिस्थिती प्रॉपर काय आहे, आताची काय परिस्थिती आहे, भविष्यामध्ये लगेचच काय घडू इच्छिते, खरोखर तुम्हाला काय हवं आहे आणि या करिअर संदर्भामध्ये किंवा या प्रश्ना संदर्भामध्ये नेमकं भविष्यात काय घडणार आहे, एवढं एक कार्ड सांगतं. आणि आणि त्यापेक्षा अधिक महत्वाचं, जर भविष्य स्थिर असेल तर ते सुद्धा सांगते. जर भविष्य स्थिर आहे तर अधिक चांगल्या प्रकारे प्रोग्रेस करण्यासाठी आपल्याला काय करता येईल हा मार्ग टॅरो रीडिंग दाखवते. जर भविष्यामध्ये अस्थिरता आहे, काही प्रॉब्लेम आहे, काही नकारात्मक घडामोडी आहे, तर ती नकारात्मक घडामोड टाळण्यासाठी या व्यक्तीने काय करावं, काय स्वतःमध्ये बदल घडवून आणावा, काय वैचारिक क्षमता वाढवावी, अनेक क्रिया, म्हणजे काही असं हे वापरा, ते वापरा नाही सांगत बरं काय, स्वतःमध्ये काय माइंडसेट केला म्हणजे तुम्ही सक्सेस होणार. आणि हजारो उदाहरणं आहेत, की हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही थोडंसं आचरण करायला लागलो आणि गोष्टी बदलल्या. ओके. म्हणजेच काय, जर चांगलं आहे, तर अधिक चांगलं होण्यासाठी तुम्ही काय करू शकता? जर काही नकारात्मक आहे, तर त्या नकारात्मकतेमधून सुद्धा सकारात्मकता क्रिएट करण्यासाठी तुम्ही काय करायला हवं? आणि हे केलं म्हणजे थोडासा बदल केला म्हणजे तुम्ही कसं पुढे जाऊ शकता, हे कार्ड सांगतं. आणि एखादी गोष्ट जर नाही तुमच्यासाठी योग्य नाहीये, आता तुम्ही थांबा, हे करूच नका. जर तसं असेल, तर तुम्ही नवा मार्ग कसा निवडावा, हे सुद्धा टॅरो रीडिंग सांगते. एखादं नातं आहे, नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये विचार केला, तर काही गोंधळ आहे का? ठीक आहे. रिलेशन कसं असणार आहे? हा विवाह होईल का? झाल्यास कसा असेल? ही व्यक्ती या व्यक्तीसाठी कशी आहे? आणि रिलेशन संदर्भातील हजारो प्रश्न. मग ते पार्टनरशिप असो, मग ते पती-पत्नी असो, मग तो विवाह जुळून येणे असो, मग ते मित्र-मैत्रिणी असो, मैत्रिणी-मैत्रिणी असो, बहीण-भाऊ असो, सासू-सुना असो, प्रत्येक नात्यासंबंधात. काय? तर नात्याचा बेस काय आहे? हे नातं का बिघडत आहे? किंवा चांगलं आहे तर का आहे? दोघांनी मिळून कशाप्रकारे नातं निर्माण केलेलं आहे? तुमच्या मनात काय आहे? त्यांच्या मनामध्ये काय आहे? आणि तुम्ही शेवट कसा करणार आहे? अधिक चांगला शेवट होण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी काय करता येईल? आणि कधी-कधी असं पण असतं, की तुम्हाला वाटते, की हे नातं बिघडलंय, पण नाही, समोरची व्यक्ती योग्य आहे की अयोग्य हे सुद्धा सांगते. वैचारिक क्षमता, एवढं सगळं. किती प्रश्न सांगावे, तर मी प्रश्न नाहीच सांगू शकणार. एवढे हजारो प्रश्न. आता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की आठव मागच्या बॅचमध्ये मागच्या बॅचचे ग्रँड मास्टर 6च्या सदस्यांनी सगळ्यांना शेअर केलं, मॅम आम्ही आहे ना सेशनमध्येच 400च्या वर कार्ड रीडिंग केली. एवढी प्रॅक्टिस केली. सांगा केवढे प्रश्न आणले असतील तर त्यांनी. त्यांना वेळच मिळाला. दिलाच वेळ. करा म्हटलं प्रॅक्टिस बघूया बरं आणि त्यांनी केलीच. खूप छान वाटते जेव्हा असे टॅरो रीडर्स घडतात तेव्हा. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये टॅरो रीडर्स होणे, टॅरो साधक होणे या सोबतच एक महत्त्वाचा शब्द येत असतो. जसं ग्रँड मास्टर घडलो, तसे टॅरो रीडर्स घडत असतात. ओके. ज्या तोडीचं टॅरो रीडिंग मी स्वतः करते ना, सेम तेच टॅरो रीडिंग तुम्ही करणार. मात्र या सेशनमध्ये मी मोठ्या प्रेमाने सांगते आहे, तुम्ही प्रोफेशनल टॅरो रीडर होणार आहात. तुम्ही टॅरो मास्टर नाहीये बरं का. तुम्ही टॅरो रीडर आहात. तुम्ही स्वतः रीडिंग छान करू शकता. टॅरो मास्टर होण्यासाठी पुढची स्टेप आहे. ओके. पुढची स्टेप आहे ती केल्यानंतर मास्टर होऊ शकता. पण सध्या आपलं जे क्लास आहे त्या प्रोफेशनल टॅरो रीडरचा आहे. तुम्हाला रीडिंग कशी करावी हे शिकवलं जाणार आहे. शिकवायचं कसं हा नंतरचा असतो. ओके. पुन्हा खूप सुंदर आहे हे इव्हन एका टॅरो रीडरमध्ये एवढी क्षमता असते ना, तुम्ही त्यांच्याकडे कोणतंही सिक्रेट सांगितलं ना एखाद्या व्यक्तीने, तरीही ते तसंच तसंच राहते. मात्र मंजुश्री इन्स्टिट्यूटमध्ये मी तरी घडवताना असेच टॅरो रीडर घडवते आणि तसेच या जगभरामध्ये सुद्धा घडतच असतील, अशीच आपण आशा करूया. हो ना. कारण देणारा गुरु कधीही योग्यच देत असतो. योग्यच देत असतो. तो त्याच्या पद्धतीने पुरेपूर घडवण्याचा प्रयत्न करत असतो. असं हे टॅरो रीडर.
मग या टॅरो रिडिंगच्या माध्यमातून बरं कुठले कुठले प्रश्न आहेत ते मी तुम्हाला असं टिपिकली सांगणार नाही, की बाबा मायनर अरकाना, मेजर अरकाना आहेत. 72 कार्ड आहेत. एकदम सोपी आहे. बिनधोक राहा. प्रत्येक कार्डाचं खूप सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे. तुम्ही आर्थिकतेच्या बाबतीमध्ये प्रश्न आला तर कसं उत्तर द्यावं? त्याच कार्डाचं तेच कार्ड आहे. नातेसंबंधामध्ये आला तर कसं उत्तर द्यावं? एकदम परफेक्ट नोट्स आहेत. एखादं कार्य आहे त्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही कसं उत्तर द्यावं हे नोट्समध्ये एकदम प्रॉपर लिहिलेलं आहे. ब्रह्मांडाच्या कृपेने एकदम परफेक्ट खूप सुंदर अशा नोट्स आहेत. त्याला सुद्धा दैवी ऊर्जा प्राप्त झालेली आहे. अशा ह्या नोट्स. रिव्हर्स आलं तर कसं उत्तर द्यावं आणि काय व्यक्तिमत्व विकास सांगावा समोरच्या व्यक्तीला हे सगळं कार्डमध्ये दिलेलं आहे. सगळं छान. प्रत्येक कार्डचं 72 कार्डचा एकदम विश्लेषित इव्हन आपण स्प्रेड सुद्धा भरपूर घेत असतो. छान रिलेशनचा स्प्रेड, नंतर विशेष कार्यासाठीचा स्प्रेड, आठवडाभराचं भविष्य सांगायचं आहे. या आठवडा कसा जाणार हे राशीनुसार भविष्य हे सुद्धा आणि महिन्याचं भविष्य, वार्षिक भविष्य ह्या अनेक सगळ्या गोष्टी त्यामध्ये प्रॅक्टिसमध्ये हळू घेतल्या जातात. खूप सुंदर आहे. टॅरो रिडिंग बद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे बस. फक्त आपण असं म्हणूया, की कार्डचं प्रश्न कोणकोणते काढू शकतो? करिअरच्या बाबतीमध्ये कुठलाही प्रश्न, करिअर, नोकरी संदर्भामध्ये, व्यवसायाच्या संदर्भामध्ये, मे बी स्पर्धेच्या संदर्भामध्ये, कार्मिक कुठलाही प्रश्न, आध्यात्मिक कुठलाही प्रश्न, आरोग्याच्या संदर्भामधील कुठलाही प्रश्न आणि कधी-कधी असते प्रवास करू का? नाही करू का? प्रवास योग्य होईल का? या अनेक विषयाचा प्रश्न. नातेसंबंधाच्या बाबतीमध्ये नात्यामध्ये मनाची अवस्था कशी आहे? प्रेमाच्या संबंधित गोष्टी, रिलेशन टिकेल का? विवाह होईल का? विवाह काही अडचण आहे तर तो टिकेल का? घटस्फोट होईल का? अनेक सगळ्या गोष्टी. ओके, अनेक सगळ्या गोष्टी. आर्थिक बाबतीमध्ये म्हणूया, की एखादी खरेदी-विक्री करू का? आर्थिक स्थिती कशी आहे? आर्थिक स्थिती कधी सुधारेल? अधिक मालमत्तेची किंमत किती ठरवावी? किती किमतीला अमुक-अमुक मालमत्ता घ्यावी? 10 मालमत्तांपैकी कुठली मालमत्ता खरेदी करावी? 10 ग्राहकांपैकी कुठल्या ग्राहकाला विकावं? असे अनेक आर्थिकतेची स्थिती, प्रॉपर्टीचे व्यवहार सर्व. शैक्षणिक प्रगती कशी आहे? मानसिक स्थिती कशी आहे? एखादी गोष्ट वारंवार घडते त्याचं कारण काय आहे? काय यातून अंतःप्रेरणा घ्यावी? काही धडाकेबाज निर्णय घ्यायचे तर ते योग्य आहेत का? राजकीय स्थिती, स्थिरत्व कसं आहे? वादविवाद कुठे आहेत तर ते मिटवण्यासाठी किंवा त्याबद्दल मार्गदर्शन. अनेक लोकांच्या मोठमोठ्या महत्वाकांक्षा असतात त्यासाठी योग्य मार्गदर्शन. मानसिकता कशी आहे? काय आजार आहे का? सायकिक काही प्रॉब्लेम आहे का? की काय बरेच जणांचे आमच्याकडे प्रश्न येत असतात. विशेष भागामधून नेहमी थर्ड पर्सनच्या रिलेशन बद्दल काही आहे का? इव्हन तुम्हाला सांगते काही जादू-टोणा वगैरे काही केला आहे का? किंवा काही नकारात्मक ऊर्जेसोबत जुडला आहे का? या अनेक प्रश्नांची उत्तरं टॅरो रिडिंगच्या माध्यमातून देत असतात. एखादी गोष्ट शोधायची आहे, एखादी गोष्ट हरवली आहे, त्या अनेक विषय मग संशोधन करायचं आहे, संघर्ष आहे, काही मतभेद आहे, इव्हन एखादं काम, एखादं कार्य किती दिवसामध्ये, किती आठवड्यामध्ये होईल हे सुद्धा मार्गदर्शन टॅरो रिडिंग करते. किती बोलावं, किती सांगावं, हजारो प्रश्नांची उत्तरं असतील. ओके. पुन्हा अंकशास्त्रानुसार सुद्धा अभ्यास आहे, की बाबा विशेष अंक आहे, तर त्यासाठी कशाप्रकारे या व्यक्तीचं व्यक्तिमत्व असेल, ह्या सुद्धा एक काही प्रमाणामध्ये येथे अभ्यास आहेच. असं हे कार्ड आहे. बरेच कार्ड विशिष्ट राशीच्या संदर्भामध्ये असतात. ते सुद्धा अभ्यास आहे. हे अभ्यास म्हणजे खूप डिटेल्स आहे, खूप सुंदर आहे. प्रत्येक कार्ड काय भावना व्यक्त करतात, प्रत्येक कार्ड काय मार्गदर्शन करतात, प्रत्येक कार्ड आल्यानंतर त्या कार्डामध्ये जे चित्र आहेत, त्याचा काय अर्थ आहे, हा सगळा डिटेल्स अभ्यास आहे. पण एवढं मात्र नक्की, की अभ्यास जरी डिटेल्स असला, तरी अभ्यास कठीण नाही आहे. ओके. समजण्याचा आहे, पाठांतरणाचा नाही. आणि समजता नोट्स एवढ्या परफेक्ट आहेत, की तुम्हाला नंतरही कुठलीच अडचण येत नाही. अगदी क कमी शिक्षण झालेले सदस्य सुद्धा काही टॅरो रीडर झाले आणि उत्कृष्ट टॅरो रीडिंग करतात. ओके. म्हणून मी पहिलेच म्हटलं आहे, की टॅरो साधक होऊया. जेव्हा आपण साधक होतो ना, तेव्हा ना त्या गोष्टीबद्दल
फक्त पैसा कमावणे नव्हे, तर लोकांना सेवा देणे, ऊर्जा देणे हा एक प्रवास येतो. हो ना? आणि तेव्हा आपलं आयुष्याचं उद्दिष्ट बदलतं. ते बदललेलं उद्दिष्ट आपल्याला त्या आध्यात्मिक ऊर्जेपर्यंत नेत असतं. कुठलीही घटना आहे, कुठलीही गोष्ट आहे, तिचा भूतकाळ काय आहे, वर्तमान काळ आहे, भविष्यकाळ काय आहे, हे आपल्याला कार्ड सांगतात. हजारो कार्ड. आज एखादी व्यक्ती माझ्याबद्दल काय विचार करत आहे, हे सुद्धा सांगतं. इव्हन कधी-कधी काही कार्ड असे असतात, की ते ट्रॅव्हलिंगच्या संदर्भामध्ये काही सांगतात. आरोग्याच्या संदर्भामध्ये काही बाबा आहे का काही अडचण? काही एखाद्या वेळेस भगवंताचं बोलवणं वगैरे आहे का? हा सुद्धा संकेत कधी-कधी कार्ड देतात. मनी एनर्जी संदर्भामध्ये, विदेश यात्रे संदर्भामध्ये, बेबी प्रेग्नन्सी संदर्भामध्ये, घर बदलायचं आहे या संदर्भामध्ये, नोकरी बदलायची आहे या संदर्भामध्ये, किती काय-काय सांगावं? किती काय-काय सांगावं? अचानक कार्ड काढता-काढता अचानक एखादी घटना बाबा तुमच्या आयुष्यात होऊ शकते, तिथे सावधगिरीचा इशारा सुद्धा कधी-कधी कार्ड देत असतात, जर गरज असेल तर. असे हे टॅरो कार्ड्स. मग टॅरो कार्डमधून तर एवढं सगळं आहेच. एवढं सगळं तर मिळतेच आहे. बरोबर आहे ना? पण मग आमचा फायदा काय? हे तर सगळं लोकांसाठीच आहे. बरोबर ना. मला टॅरो रीडर्स व्हायचं आहे, हे लोकांच्या प्रश्नांची उत्तरं काढायसाठी किंवा माझ्या प्रश्नांची उत्तरं काढायची आहेत. पण त्या व्यतिरिक्तही मला काहीतरी करायचं आहे का? किंवा माझा काहीतरी फायदा आहे का? मी का बरं टॅरो साधक व्हावं? असा जर अंतर्मनामध्ये प्रश्न येत असेल, तर ब्रह्मांडाच्या कृपेने तुम्हाला सांगते, मी सुद्धा जेव्हा टॅरो रीडर्स व्हायला आले होते, तेव्हा मला असं वाटलं होतं, मी तर वेगळा माझं विश्व आहे. मला कुठेही प्रोफेशनली करायचं आहे. पण ब्रह्मांड निवडत असतं तुम्हाला प्रोफेशनली जाण्यासाठी आणि पुढची प्रगती करून घेण्यासाठी. ओके. ब्रह्मांडाची ती किमया असते. जेव्हा तुम्ही यासोबत जुडता, तेव्हा आपोआपच तुम्ही खूप सुंदर प्रकारे पुढे जाता. मग का? का टॅरो वाचक व्हावं? का टॅरो साधक व्हावं? तर स्वतःचा विकास करण्यासाठी सगळ्यात पहिले. जसं आपण आध्यात्मिकतेसोबत जुडतो आणि यासोबतच या गूढ विद्येसोबत जुडतो ना, तेव्हा काय होते माहिती का? तेव्हा अंतर्ज्ञान बुद्धी वाढायला लागते. आपली इंट्युशन पॉवर खूप जास्त वाढायला लागते. या डेकच्या सानिध्यामध्ये आपली निर्णय क्षमता एकदम मजबूत होते. कुठल्याही प्रसंगाची आपल्या अंतर्मनामधील भीती पूर्णपणे कमी होते, हळू-हळू नष्ट होते. असा स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास होतो. आपण मार्गदर्शक होतो आणि मार्गदीपक होतो. इतरांच्या आयुष्यामध्ये मार्ग दाखवणारा एक चांगली चांगली व्यक्ती आपण होतो. बरोबर आहे ना? मार्ग दाखवणारी व्यक्ती. म्हणजे काय तर कुठेतरी सेवा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगामध्ये अडली आहे, एखाद्या प्रसंगामध्ये त्याला पुढे निघता येत नाही, ते दुःख आहे, वेदना आहे, तिथून आपण त्याला पुढे काढण्यासाठी मदत करत असतो. मार्गदर्शन करत असतो आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे काय, तर आर्थिक स्वावलंबनासाठी हजारो लोकांनी हे अवलंबलं आहे आणि अजूनही लाखो टॅरो रीडरची या जगाला गरज आहे. घरी बसल्या-बसल्या आर्थिक उत्पन्न. मीच नाही तर आपले सगळे जे टॅरो रीडर झालेले आहेत, जे टॅरो साधक झालेले आहेत, ते मोठ्या विश्वासाने सांगतात, की मॅम आता आमचं घरच्या घरी उत्पन्न सुरू झालेलं आहे, घर बसल्या. आणि वेळेचं बंधन नाही. आता सर्वांनाच माहिती आहे, की कुठेतरी 15, 20, 25, 30, 35 आता कुठेतरी 45,000 च्या वर मी स्वतः फक्त रोजचा 1.5 तास देते टॅरो रीडिंगला. कारण त्या व्यतिरिक्त आपल्याकडे वेळच नाहीये आणि आठवडाभराचे किंवा कधी-कधी त्याही पेक्षा जास्त वेटिंग असतात. तुमच्यापैकी काही जण वेटिंगवर आहेत, की कधी नंबर लागणार. हो ना? आहेत ना? येस. तर असं आहे कारण वेळेचा प्रश्न येतो. माझ्या मागे कामं असतात. तर असं तुम्हाला वेळेचं बंधन नाही. तुम्ही कमी वेळेमध्ये छान प्रकारे उत्पन्न मिळवू शकता. फक्त थोडं इंट्युशन साधनेची गरज आहे आणि एक उद्दिष्ट घेऊन आपण येतो. काय? तर आत्म्याचा उद्दिष्ट साध्य होतो. आत्मिक उद्देश. काय? लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवणे. लोकांना उपचार करणे, मार्गदर्शन करणे. म्हणजे काय? तर एक टॅरो साधक तुम्ही फक्त पैसे कमावणार नाही, तर तुम्ही लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश पसरवणारे आहात. आणि जेव्हा एका टॅरो रीडिंगच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न मिटतात ना, लोकांना योग्य मार्ग मिळतो ना, तेव्हा लोकांचे जे आभाराचे शब्द येतात, त्यांच्याकडून जे ग्रॅटिट्यूड येतात ना, ते ना खूप मोलाचे असतात. या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचं.
एक रडणारी व्यक्ती जेव्हा हसते ना, तेव्हा आत्म्याला मिळणारं समाधान खूप मोठं असते. एका टॅरो रीडरकडे आलेली कोणतीही व्यक्ती कधीही रडत जाणार नाही. प्रत्येक व्यक्ती जी दुःख घेऊन आली ना, ती मात्र एक समाधानच घेऊन जाणार, एवढं मात्र नक्की. कारण टॅरो रीडर्स अशा प्रकारे मार्गदर्शन करतात. नकारात्मकतेमधून सुद्धा सकारात्मकता कशी क्रिएट करावी त्याचं योग्य प्रकारे इथे ना शिकवलं जातं. ते सायन्स आहे. त्या प्रकारे त्यांना शिकवलं जातं, तुम्हाला शिकवलं जातं छान प्रकारे. अनेक वेळा अनेक लोकं टॅरो रीडिंग शिकतात. अनेक ठिकाणी शिकत असतील त्याबद्दल आपण बोलणार नाही. पण ना बरेच जण अर्थपाठ करतात. त्यांना नाही जमत. केव्हा अपयशी होतात टॅरो रीडर्स. अनेक टॅरो रीडर्स अपयशी सुद्धा झाले आहेत. त्यांना नाही जमलं कारण ते फक्त अर्थपाठ करतात. अर्थपाठ करून टॅरो रीडिंग होत नाही. अंतर्ज्ञान विकसित करणारा टॅरो रीडर टॅरो साधक होतो. कायम लक्षात ठेवा. ऊर्जेचं संरक्षण अनेक जणांना माहिती नसतं तेव्हा ते टॅरो रीडर्स नाही होऊ शकत. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये मात्र तुम्हाला योग्य प्रकारे संरक्षण सुद्धा घेणे आणि ती प्रोसेस प्रॉपरली शिकवली जाईल. तुमच्या कस्टमर सोबत, तुमच्या क्लायंट सोबत तुम्हाला कशा प्रकारे संवाद साधायचा हे अनेकांना माहिती नसतं. त्यामुळे प्रॉब्लेम येतो. अनेक जण आपल्याच नोट्स घेतात आणि त्या कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न करतात. सर्वांना सांगते अशा कोणाच्याही नोट्स किंवा कोणतंही पुस्तक वाचून कोणीही खरा टॅरो साधक होऊच शकत नाही. होऊच शकत नाही. तुमच्या समोर एक नाही 10 पुस्तकं जरी ठेवले ना तरी टॅरो साधक होऊ शकत नाही. त्यासाठी अंतर्ज्ञान विकसित करावं लागते. त्या नोट्स सोबत एकरूप होऊन ती टेक्निक शिकावी लागते तेव्हा ते होतं. ओके. हे सत्य आहे. आपण काय देणार आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये? विशेष तुम्हाला कार्ड शिकवणार नाही, तुम्हाला टॅरो रीडर्स घडवणार आहे. तुम्हाला अंतर्ज्ञान वाचक येथे घडवल्या जाणार आहे. उपचारक तुम्हाला घडवलं जाणार आहे. तुमच्यामधला आत्मविश्वास जागृत होऊन तुमच्यामध्ये मार्गदीपक करण्याची क्षमता विकसित केली जाणार आहे. आणि येथे पुन्हा विशेष गोष्टी अशा आहेत की येथे आपण दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा रेकी सोबत टॅरोचं वाचन करतो. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये संरक्षण तुम्हाला मिळतं. अनेकदा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील टॅरो रीडरच्या, अनेक अडचणी ऐकल्या असतील, माहिती आहे मला. आपण त्यावर बोलू नाही. आपण काय देतो त्यावर बोलूया. आपण पूर्ण संरक्षणासह कुठल्याही परिस्थितीत, कुठल्याही विषयाचे कार्ड काढले, तरीही तुम्हाला पॉइंट, 00 पॉइंट एवढाही काय म्हणजे मला असं म्हणायचं किंचितही तुम्हाला त्याचा बाधा किंवा त्रास होणार नाही. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने शब्द आहे माझा तुम्हाला, अशा प्रकारे तुम्हाला घडवलं जाणार. तुम्हाला ऊर्जेचं पूर्ण संरक्षण दिलं जाईल. प्रत्यक्ष प्रॅक्टिस तुमच्याकडून एवढी केली जाईल की मागचे सदस्य सांगतात 400 कार्ड वाचले. कसे वाचले असतील? कशी प्रॅक्टिस घेतली असेल? विचारा त्यांना. मी तर नाही सांगत. विचारा त्यांना. प्रत्यक्ष आणि यामध्येच महत्वाचं की त्या क्लायंटचं मानसशास्त्र काय आहे, कशा प्रकारे तो क्लायंट हाताळला गेला पाहिजे, हे सुद्धा तुम्हाला छान प्रकारे शिकवलं जाईल. आणि जर खरोखर तुम्हाला असं वाटत असेल की लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकता तुम्ही सुद्धा, तर आपला छान असा कोर्स तयार आहे. यामध्ये सर्व कार्ड आहेत, त्यानंतर प्रॅक्टिस आहे. इव्हन तुम्हाला छान असं शील्ड आणि प्रमाणपत्र सुद्धा मिळणार आहे. आणि गरज लागेल तेव्हा नक्कीच मार्गदर्शन आहे. ग्रुप आहेच आपला. आपला ग्रुप कधीही थांबत नाही. पण लक्षात ठेवा, हे प्रशिक्षण अगदी प्रत्येकासाठीच आहे असं नाही. ओके. ज्याला साधनेसोबत, रेकी सोबत पुढे जायचं आहे, ज्याला करियर म्हणून निवडायचं आहे, त्यासाठी पहिली प्रायव्हसी असेल की त्यांना पहिले, की ज्यांना करियर निवडायचं आहे. ओके. आणि कधी असं वाटत असेल की मला करियर म्हणून नाही करायचं, पण शिकायचं आहे आवड म्हणून, पण तरीही अंतर्ज्ञानासोबत जुडूनच हे करावं लागेल. ओके. तेव्हाच ब्रह्मांड तुमच्या तोंडून बोलतं, असं आहे.
तुम्हाला अंतर्ज्ञानी व्हायचं आहे. तो प्रकाश तुमच्याकडून येतो, ते आज्ञाचक्र तुमचं छान ऍक्टिव्ह होतं आणि ब्रह्मांड तुमच्या मार्फत बोलतं. अशी ती ऊर्जा निर्माण होते. तुम्ही लोकांना योग्य दिशा, योग्य मार्ग दाखवता, अशी ती ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून इथं प्युरिटीची खूप गरज आहे. जर तुमच्या आतून आवाज आला, की हो मला इथे पाऊल टाकायचं आहे, मला करायचं आहे, मला टॅरो रीडर्स व्हायचं आहे, तर तो आहे ब्रह्मांडाचा संकेत. तो आहे ब्रह्मांडाचा संकेत. आतून तुम्हाला आवाज येतो, की मी तयार आहे, मी तयार आहे, मी तयार आहे. मग काय होतं माहितीये का? जसे हे कार्ड हातात येतात ना, जसे कार्ड हातात येतात, तशी शक्ती जागृत होते. या हाताला छान व्हायब्रेशन जाणवतात आणि ना खूप सुंदर प्रकारे कार्ड निघत असतात. आता तुमच्यापैकी अनेक जणांनी माझ्याकडून सुद्धा टॅरो रीडिंग केलेली आहे आणि आतापर्यंत जे टॅरो रीडर्स घडले आहेत ना, ते तेच घडलेले आहेत, की ज्यांनी अगोदर माझ्याकडून टॅरो रीडिंग केली आहे. जे टॅरो रीडिंग करतात त्यांना त्यांच्या प्रश्नाचे आश्चर्यकारक योग्य उत्तरं मिळतात आणि मग त्यांना सुद्धा एक आतून आवाज येतो, की तुला सुद्धा व्हायचं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, आपल्याला टॅरो व्हायचं आहे. कार्डमय जीवन व्हायचं आहे, करायचं आहे आपलं. भविष्य नाही सांगायचं तर जीवन बदलवायचं आहे. कारण हे कार्ड म्हणजे अंतर्ज्ञान आहे, चमत्कार आहे. कारण गूढ म्हटलं आहे. ओके. आणि पुन्हा चमत्कार नसतोच, तर ते विज्ञान असते. त्या विज्ञानाचं गूढ समजलं, की मग त्यामधली ती ताकद आपल्याला आपोआप समजते. असं हे टॅरो रीडर्स. अनुभव द्यायचा आहे, अनुभव. तर नक्कीच ज्याही सदस्यांना आपल्याला टॅरो रीडिंगला यायचं आहे, टॅरो साधक व्हायचं आहे, तर नक्कीच काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. हं. प्रश्न आहे कोणाच्या डोक्यात? विचारा. मॅडम आता नंतर बॅच सुरू करा असं सांगू नका, कारण तुम्ही नंतर करता मला पुढे नाही न्यायचं आहे. ओके. तर आता आहे तेव्हा ऍडजस्ट करा, हो जाएगा. बॅचची वेळ असेल 15 हो 15 एप्रिल पासून बॅच सुरू होत आहे आणि वेळ आहे 3:30चा 3:30 3:30 ते 4:30 सुरुवात. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. एक प्रश्न होता. आपण हे कार्ड काढलं तर ते व्यक्ती विचारणार की बाबा हा माझा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सांगितलं उत्तर, परंतु यासाठी रेमेडीज काय आहेत का, की त्यातून मी बाहेर जाऊ शकतो, असं आपण सांगू आता शकतो मला का? असं वाटतं की मी तुम्हाला रेमेडीज बद्दल बोलली आहे, व्यक्तिमत्व विकासाबद्दल. हं? सांगितलं ना सेशन मध्येच, की आपण त्यांना कशा प्रकारे पुढे जावं हे पण सांगू. हं? काय करावं हे कार्ड सांगतं. काय केलं पाहिजे हे कार्ड सांगतं. म्हणजे तीच रेमेडी आहे. बरोबर ना? स्वतःमध्ये बदल काय घडवायचा. अधिक काही प्रश्न? समजलं ना विशालच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना? अगोदर बोलली ना मी? हां. प्रत्येक कार्डमध्ये ते कार्ड आलं, सरळ आलं तर अधिक छान होण्यासाठी काय करता येईल? रिव्हर्स आलं काही चुकीचं आहे तर नकारात्मकतेमधून बाहेर निघण्यासाठी काय करता येईल? प्रत्येक कार्डमध्ये रेमेडीज दिलेली आहे. प्रत्येक कार्डच्या नोट्सला रेमेडीज दिलेली आहे, असं म्हणायचंय मला. नेक्स्ट. पटापट प्रश्न. याचा अर्थ सगळ्यांना छान समजलं. नो क्वेश्चन. ओके. हां. टॅरो रीडर्स, जुने टॅरो रीडर्स काही अनुभव शेअर करायचा असेल तर नक्की सांगू शकता. कशाप्रकारे तुमचे रीडिंग येतात? तुम्हाला प्रश्नांची उत्तरं छान काढता येतात का? जुन्या लोकांना, नवीन लोकांना आवर्जून मार्गदर्शन करा. ओके. सरिता बोलतात. आत्मा नमस्ते. मी सरिता पडवळ, टॅरो रीडर 6. जे हं. आता मॅडमने सांगितलं की जी 600च्या वर कार्ड जी वाचली तोच ग्रुप आमचा आहे, मागचीच बॅच. बघा तर मी मॅमने 400 म्हटली. बघा मी 400 म्हटली, ते 600 म्हणतात. हो लक्षात घ्या 600. हां. आणि मागच्या सेशनमध्ये त्यांनी 500 म्हटलं होतं म्हणजे त्यांचे वाढले. लक्षात येते सगळ्यांच्या? प्रॅक्टिस सुरू आहे. बोला. हो
आम्ही ग्रुपमध्ये म्हणजे शिकत असतानाच आम्ही 500-600 कार्ड वाचलीच होती आणि प्रत्येकाने स्वतःचे पर्सनली पण रोजचे 10-5 प्रश्न असायचे ते पण केले आणि शिकता शिकताच कमीत कमी म्हणजे फीस सुद्धा वसूल झाली होती टॅरो रिडिंगची. एवढे प्रश्न आम्ही काढले पण आणि पैसे पण कमवले आणि मी स्वतः अशी म्हणजे की ही विद्या काय आहे शिकण्यासाठी मी पण मॅडम कडून कार्ड काढला अगोदर आणि म्हटलं अरे छान बरोबर आलं मग आपण पण बघूया काय आहे म्हणून. मला मॅडम बोलत होत्या की नाही तुम्ही ग्रँड मास्टर व्हा तुम्ही नका टॅरो रिडिंग करू लगेच. मी म्हटलं नाही मला असं आतूनच येत होतं की मला खूप मला शिकायचंच होतं. म्हणजे असं तर मॅम म्हणायच्या नाही तुम्ही नंतर शिका पण मी म्हटलं नाही मला पहिलं मला शिकायचंय आणि मी केलं टॅरो रिडिंग कारण मला आतूनच असं संकेत येत होते की मला करायचंय मला ते शिकायचंय मला बघायचंय की काय आहे ते आणि खूपच म्हणजे छानच आहे म्हणजे एक गूढ विद्याच आहे ती आपण इतरांना मार्गदर्शन करतो स्वतःच्या आयुष्यामध्ये पण काय केलं पाहिजे नाही केलं पाहिजे ते पण कळतं निर्णय घ्यायचे कळतात आणि अध्यात्मासोबत विज्ञानाचं पण आपण समन्वय साधतो त्याच्यामध्ये म्हणजे खूपच छान असं आपलं हे होतं आणि मॅम पण एवढं छान शिकवतात की एक कुटुंबाचे सदस्य म्हणून असं शिकवतात मग तिथे शिक्षणाची पण गरज लागत नाही आणि मला वाचता येईल का मला हे होईल का मला पण सुरुवातीला वाटायचं की बापरे मॅम एवढं छान शिकवतात एवढं छान वाचतात किती शिक्षण आरोग्य पैसा सगळं म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हटलं एवढं आपल्याला कसं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढायचं आणि ते म्हणजे पॉईंट टू पॉईंट असं शिकवायच्या की जेव्हा मॅम कार्ड वाचायला लागायच्या तेव्हा मला वाटायचं बापरे खूपच अवघड आहे हे पण सुरुवात बोलल्या की घाबरू नका तुम्हाला येईल आणि तसंच नोट्स पण एवढे छान आहे की प्रत्येक गोष्टीचं उत्तर पण येते आणि प्रत्येक कार्डाचं छान तिथे हे दिलेलं आहे म्हणजे ते अगदी कोणालाही वाचता येतं आणि छान स्वतः इतरांच्या आयुष्यामध्ये पण बदल करता येतो आपल्याला सांगता येतं की काय केलं म्हणजे काय होईल त्याचं भूत भविष्य वर्तमान काय कसं होतं आणि काय केलं पाहिजे व्यक्तिमत्व विकास म्हणजे तेच रेमेडी झाली आणि स्वतः मेडिटेशन करून दुसऱ्याच्या याच्याशी आपण जोडलं जातो हायर सेल्सशी आणि मग त्यामधून त्या प्रश्नाचं उत्तर काढलं जातं. नक्कीच. काय खूप विचारत होता सुंदर. का? खूप छान. असं म्हणत होती हा हा कोणी केला आत्मनमस्ते आता? हा बोला. हा माईक बंद करा माईक बंद प्रांजली करा बोल. आता मध्येच प्रॅक्टिकल नका घेऊ माझा माईक सुरू झाला का याचा प्रॅक्टिकल सुरू आहे तिकडे. ओके चला तर खूप छान सरिता आनंदी आनंद सर्वीकडे आणि खरोखर हे लोक छान हेच नाही तर जुने सगळे सगळे टॅरो रीडर्स कुठेतरी कमाईला लागले आणि सरिता ताईंनी जसं म्हटलं तशी आमच्या दिव्याला खरंच त्या पद्धतीनं वाचता सुद्धा नोट्स यायची नाही. ओके प्रॉपर पण त्यांचं रीडिंग एवढं परफेक्ट करतात ना की वाव असं म्हटलं आम्ही शेवटी हो ना सरिता हो मॅम म्हणजे शिकल्या हळूहळू. एखाद्याचा प्रश्न निर्माण झाला तर का झाला असेल मग त्याला त्या परिस्थितीमध्ये काय बदल केला अधिक चांगलं काय केलं तर असं म्हणजे आपल्याला त्याला सांगता येतं म्हणजे की त्या चित्राद्वारे किंवा आपल्या नोट्स मधून आपण त्याला सजेशन करू शकतो म्हणजे बिघडलेली परिस्थितीमध्ये कसा बदल करता येईल तर भविष्यामध्ये चांगला निर्णय घेता येईल वगैरे असं छान खूप छान. त्याच्यामधून अच्छा सरिता असं वाटलं का कुठं की बाबा हे अंधश्रद्धा आहे? नाही मॅम ओके. अजिबात नाही कारण आपण त्या ऊर्जेवर काम करत असतो आणि त्या समोरच्या हायर सेल्सशी जोडून आपण मेडिटेशन वगैरे करूनच करत असतो त्यामुळे असं कुठंच अंधश्रद्धा होत नाही आणि आम्ही जेव्हा कार्ड वाचली किंवा म्हणजे प्रश्न ज्यांचे सोडवले तर ते म्हणतात हो बरोबर आहे तुम्हाला कसं माहिती म्हणजे असं असं आहे का असं आपण म्हणजे सांगतो की असं होऊ शकतं किंवा हे आजार होऊ शकतात याची काळजी घ्या आरोग्याची काळजी घ्या किंवा असं होऊ शकतं तर किंवा असं झालंय का म्हणजे वर्तमानामध्ये असं होऊन गेलंय का वर्तमानात असं होऊ शकतं भूतकाळात होऊन गेलंय का असं तर ते म्हणतात हा झालं होतं असं म्हणजे येस. तर आम्ही बरेचसे कार्ड वाचले तेव्हा ते बोलतात की अगदी बरोबर आहे असंच झालंय असं म्हणजे तिथे नक्कीच. कुठे हा हे नाही आणि होते एखादे अनेक सारे असे अनुभव सुद्धा आहेत आता की तुम्ही सांगितलं होतं तसं घडलं नंतर. तसं ते जे घडलं हा भविष्याचे कार्ड काढले ते आता घडत आहेत. कारण नवीन सदस्य आहेत तर नवीन सदस्यांना थोडे असे अनुभव यायला वेळ लागतो. पण मात्र हो मॅम तुम्ही सांगितलं होतं की त्रास आहे. तुम्ही सांगितलं होतं अमुक आहे. त्यानुसार घटना घडली. पण तुम्ही सांगितलेल्या प्रकारे आम्ही तेथे वागलो. त्यामधून सहजपणे बाहेरही निघालो. हे सुद्धा हजारो अनुभव असतात.
हो, आता आम्ही मग आपल्या अर्चनाचंच कार्ड काढलेलं आम्ही. तर त्या मागे पण रिव्हर्स झाल्या होत्या. आता आणि तसंच आम्ही कार्ड काढलं होतं तेव्हा त्याच्यात परत सांगितलं होतं की हा प्रसंग परत येऊ शकतो आणि आता तो झालाय 8 दिवसापासून त्या आजारी आणि हे म्हणजे त्या परत मागे गेल्यात. असं म्हणजे येस. आम्ही 1 महिन्यापूर्वीच बोललो होतो की परत तसं होऊ शकतं बरं. तर म्हणे नाही, नाही मी नाही होणार आणि आता त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट पण नाही होते आणि त्या आजारी वगैरे असं झालंय ठीक आहे. म्हणजे. काय हरकत नाही. होणार सगळ्या गोष्टी ठीक. त्या यामधूनही बाहेर निघणार. असंच काळनी सांगितलं आणि तेच होणार. अधिक हो, जास्त हो, छान हो. झालं. ते पण आहे. आहे ना? खूप सुंदर. खूप छान. नेक्स्ट. अधिक कोण आहेत? आत्मा नमस्ते मॅडम. 6वे टॅरो रीडर बोला. आत्मा नमस्ते मॅडम. मी कल्पना केशकर. हं. मॅडम टॅरो रीडिंगचा अनुभव खूप खूप छान येत आहे मॅडम मला तर. हं. म्हणजे आता जस्ट मॅडम तुमचं हे सुरू आहे क्लास आणि माझ्या एका मैत्रिणीचाच कॉल आला. खूप अर्जंट माझे कार्ड काढ म्हणे तू म्हणे. तर मी म्हटलं अगं माझा क्लास सुरू आहे मला शेअरिंग करायचं आहे. आज माझं नेहमी असं होत आहे मला की शेअरिंग नाही होत म्हणून. आणि ती रडायला लागली तर मग जस्ट तिचा कार्ड काढला आणि तिला सांगितलं की असं नाही होणार म्हणजे हेच ना इतकं समाधान मिळते मॅडम म्हणजे आपण सांगतो त्या व्यक्तींना तर ते एक समाधान मिळते ते एक पॉझिटिव्ह मध्ये जातात ते व्यक्ती तर म्हणजे इतकं छान ही विद्या आहे आणि तिने याच्या अगोदर पण माझे जे कार्ड वगैरे काढत होती तर तिला तेच वाटलं म्हणजे जे पण मी सांगते त्याचा आन्सर तिला म्हणजे ते होते ते घडते त्यावरून तिला आता आणखी खूप जास्त विश्वास बसला आणि काही टेन्शन मध्ये असते कोणी कुठल्या परेशानीत असतात आणि ते काढतात आणि त्यांना तो मार्ग मिळते याचा खूप आनंद होत आहे मॅडम मला खरंच म्हणजे टॅरोडिंग खूप छान आहे आणि खूप छान प्रॅक्टिस होत आहे म्हणजे खरं म्हटलं तर म्हणजे माझं अकाउंट ओपन केलं फक्त 1000 रुपये म्हणून आणि त्या अकाउंट मध्ये आता म्हणजे आपलं टॅरोडिंग सुरू झालं महिना म्हणजे 2 महिन्यामध्ये 15,000 माझे जमा झाले ये हुई मला ना इतका आनंद बात. होतोय ना मॅडम खूप खूप छान आणि म्हणजे खरंच मी टॅरो रीडिंग करून जे सांगते लोकांना आणि ते मला म्हणतात की नाही हे बरोबर आहे आणि असं एक क्लायंट होतं मॅडम माझं की मी त्यांना म्हंटल की समोरच्या बद्दल त्यांनी विचारलं की म्हणजे लग्नाचंच होतं मी म्हटलं व्यक्ती बरोबर नाहीये थोडं तपासून करा त्यांना म्हणजे थोडा विश्वास नाही बसला आणि तेच 8 दिवसांनी मग सांगतात की तुम्ही जे सांगितलं होतं ते व्यक्ती फ्रॉड निघाला आणि तुमचं बरोबर आहे कार्ड म्हणून म्हणजे इतका आनंद होते मॅडम खरंच म्हणजे कार्ड बरोबर येतात मला त्याचा आनंद येते आणि समोरची व्यक्ती म्हणजे आपल्या सांगण्यानुसार ते ऐकतात आणि ते विश्वास ठेवतात तर खूप छान अनुभव येतात मॅडम टॅरो रिडिंगचे खूप छान एक स्वप्न होतं कल्पनाचं, की मॅम माझी कमाई स्वतःची सुरू झाली पाहिजे. हो ना? सुरू आणि झाली ती झाली आहे. हां, आणि सुरू झाली मॅडम छान. खूप सुंदर. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे आणि अधिक महत्त्वाचं म्हणजे सर्व टॅरो रीडर्स मी माझ्यासोबत तुम्हाला क्रिस्टलला सुद्धा सोबत घेत असते. ओके. सर्वांना माझ्यासोबत रेमेडीज देत असते. हालाकी आपण आतापर्यंत क्रिस्टलचा कोर्स घेतलेला नाहीये. तो सुद्धा आपण आता भविष्यामध्ये घेणार आहे. आपला कोर्स क्रिस्टलचा खूप मोठा होता. खूप मोठा आहे. तो 3 लेव्हलचा आहे. बाह्य जगामध्ये फर्स्ट लेव्हल एकदम बेसिक शिकवलं जातं आणि आपला बेसिक, ॲडव्हान्स आणि पूर्ण एक हीलिंग पर्यंतचा तो कोर्स आहे. तो कोर्स असा साधा-सुधा नाही आहे आणि त्याचे जे साध्य बऱ्याच गोष्टी त्या आपल्याला मिळत नव्हत्या तेवढ्या प्रमाणात. त्यामुळे तो मागे राहिला होता. पण आपण असा मधल्या काळामध्ये आपण असा विचार करूया, की एखादा शॉर्ट कोर्स काढून टाकूया आणि मग पुढच्या कोर्ससाठी तुम्हाला तोपर्यंत तयार करूया. हो ना? कारण सगळं साहित्य जर नाही मिळालं, तर मग बरेच जण त्यासाठी सुद्धा थांबलेले आहेत. ओके. जे सदस्य प्रामाणिकपणे थांबले असतील त्यांच्यासाठी हा विषय आहे. ओके. हं. तर असं आहे आपण खूप सुंदर प्रकारे जातो पुढे. छान असतं आणि क्रिस्टल सोबत असलेच पाहिजे असं नाही. एक महत्त्वाचं काय फक्त टॅरो रीडर्स आम्ही सुद्धा खूप दिवस फक्त टॅरो रीडिंग केली आणि टॅरो रीडिंगच्या माध्यमातूनच एक पगार कमावला. हे पण तुम्हाला सांगते. ओके. पण तुमची तेवढी प्युरिटी तुम्ही तेवढं त्यामध्ये टाकावं, तुम्ही साधनाही करावी आणि सुरक्षेसह पुढे जावं. सांगते त्या प्रकारे थोडं-थोडं चाला, बाकी काहीच नाही. मेहनत घ्यायची गरज नाहीये. सेशनला फक्त वेळेवर सेशनमध्ये मेहनत घ्या थोडीशी. सांगते तेवढा थोडासा सहभाग घ्या. हा त्याचा अर्थ असतो. संजना प्रश्न आहे का तुमचा? हो मॅडम म्हणजे आता मी पण जॉब वर्क आहे मग असे जॉब वर्क असणारे कसे म्हणजे रीडिंग करू शकतील कारण तेव्हा कार्ड वगैरे तर तिथे नसणार मग कसं काय करायचं
मग बाकीचे कार्ड टाकतात, बाकीचे स्प्रेड टाकतात आणि तुम्ही त्यांच्या सोबत ऐकून आणि प्रॅक्टिस करता. ह्या सरिता ह्या ज्या बोलल्या ना, या पूर्ण वेळ तिकडे लॅपटॉप सुरू असायचा. आता सांगायला नाही पाहिजे. त्यांची तिकडे ड्युटी सुरू असायची आणि इकडे यांचं इकडे मी नेहमी म्हणायची, बाई थोडंसं तिकडे पण लक्ष देत चला. ओके. असंच केलं त्यांनी पण. विचारा त्यांना. पूर्ण वेळ का आणि गं कल्पना? पूर्ण वेळ सरिताची ड्युटीच सुरू असायची. आताही सरिता ड्युटीवर असेल काम पडलं तर. सरिता? आणि आणि आपलं आता ग्रँड मास्टर पण चालू आहे, मग त्याची साधना आणि ही साधना याच्यामध्ये काय असं काय म्हणजे सरितालाच हे विचारा. नाही होणार? सरिताने तेच केलं की सगळ्याच ग्रँडमास्टर स्वाती शिट्याळकर सोबतच होते ग्रँडमास्टरला, काही लोक थर्ड डिग्रीचे होते. सोबतच कल्पना सोबतच ग्रँडमास्टर आणि टॅरो रीडर झाल्या. हो ना कल्पना? कल्पना, स्वाती त्यांच्या हो मॅडम. बॅचच्या ग्रँडमास्टर 14चे 5-7 जण सोबतच होते दोन्ही याला. ओके. खूप इझिली करू शकतो, ते काही प्रॉब्लेम होत नाही. हो जयता. थोडं म्हणजे अच्छा, अगोदर नेक्स्ट कोणाला टेन्शन शेअरिंग येतं म्हणजे करायचं? कसं असेल काय असेल टेन्शन सगळंच आधीच होईल. येतं म्हणजे की सगळंच होईल. सेशन मध्ये सगळ्या गोष्टी होतील. विंडोक राहा तुम्ही. ओके. कारण 10 मिनिट मला ग्रँडमास्टरची चोरी झाली आहे. मी दोघांना अनुभव विचारते, फक्त स्वाती शिट्याळकर आणि छायाताईंना. त्यानंतर एखादा प्रश्न असेल तर तो घेते आणि आपण सेशन थांबूया. शॉर्ट मध्ये अनुभव सांगायचा आहे. स्वाती. शॉर्ट मध्ये यासाठी ग्रँडमास्टरचं सेशन सुरू झालं तिकडे. नाही, आवाज नाही येते स्वातीताई तुमचा. हेडफोन काढून टाका. स्वातीचा हेडफोन काढून स्वाती तयार होतात तोपर्यंत छाया बोला. स्वाती तुमचा आवाज नाही. कुर्र आवाज येतोय. हा. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. माझा अनुभव असा आहे टॅरो रिडिंगचा की मी टॅरो रीडर 6ची सदस्य आहे. आता सरिताताई पडोळे ह्या आमच्या सोबतच होत्या. तर आमची प्रॅक्टिस खूप छान झाली. मॅडमनं खूप म्हणजे एवढं व्यवस्थित शिकवलं, पॉईंट बाय पॉईंट सर्व. मला आता सुरुवातीला असं जेव्हा मी क्लास चालू झाला माझा पहिला दुसरं सेशन झालं त्यावेळेस जेव्हा मॅडम सुरुवात झाली तेव्हा मला असं ते सुरुवातीला असं वाटायचं खूप कठीण आहे का. पण मग जसं जसं आम्ही शिकत गेलो, जशा पद्धतीनं मॅडम शिकवत गेला त्यानुसार असं हळूहळू मग सोपी वाटायला लागलं. आणि जेव्हा प्रॅक्टिस चालू झाली ना तेव्हा तर खूप मला माझंच नवल वाटत होतं की नाही एवढं आपल्याला पण एवढ्या छान प्रकारे आपण रीडिंग करू शकतो. आपल्याला पण कार्ड उत्तरं देतात. पण खरंच ह्या गोष्टी वेगळ्याच पद्धतीनं अशा घडल्या की म्हणजे असं छान असे अनुभव आम्हाला येत गेले. मॅडम पण छान असं खूप छान मॅडमनं आमची प्रॅक्टिस घेतली. पण अनुभव अजून एक इतका छान आहे की माझ्या नंदेच्या मुलीचा आम्ही प्रश्न काढला. त्या मुलीचा थोडा प्रॉब्लेम होता लग्नाविषयी. तर तिचं सगळ्यांना तिचं टेन्शन आलं होतं की हिचं कसं काय होईल. तर मग मी म्हटलं आम्ही प्रश्न काढतो. तर तिचा प्रश्न काढला मी. म्हणजे तिला तेव्हा म्हणजे कुठलं काही चालू नव्हतं. कुठलं स्थळ वगैरे काहीच नव्हतं. नंतर प्रश्न काढल्यावर उत्तर मी त्यांना सांगितलं की 3 आठवडे ते 1 महिन्यामध्ये या मुलीचा योग आहे डायरेक्ट लग्नाचा. म्हणजे मला ते त्याच्यातच मला काढणी तसं सांगितलं. म्हणजे ती मी रीडिंग तसंच केलं. पण मी ते केलं तर मला माझ्या तोंडातून ते निघत होतं. पण मला पण वाटत होतं की हे आपण बोलून राहिलो ते म्हणजे कार्डच तसे सांगत होते. आणि मी कॉन्फिडन्सनं सांगितलं की हे याच्यामध्ये असंच आलेलं आहे आणि हे असंच होणार आहे. असं मी त्यांना सांगितलं आणि त्या ताई घरी गेल्या आणि 5-6 दिवसांनी त्यांचा मला फोन आला की माझ्या मुलीला आता स्थळ आलेलं आहे. आणि त्याच्या 2-3 दिवसांनी सांगितलं की बस आता लग्न ठरलं, 8 दिवसात लग्न. हो त्या गया. मुलीचं 15 दिवसामध्ये लग्न झालं सुद्धा. म्हणजे तर हा एक टॅरो छान कार्डच्या अनुभव आमचा. माध्यमातून ब्रह्मांड तुमच्या तोंडून शब्द वदवून घेतो. टॅरोच्या माध्यमातून संकेतांनी. आलं लक्षामध्ये? खूप धन्यवाद छायाताई. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. स्वाती आत्मा नमस्ते. तुम्हाला पण 1च मिनिट. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. टॅरो रीडिंग ही खूप छान एक विद्या आहे. आपण दुसऱ्या माणसाचं भूत भविष्य सगळं सांगू शकतो आणि परफेक्ट उत्तर देऊ शकतो त्या गोष्टीवर. जी व्यक्ती समोर असेल तिला आपण एक मार्गदर्शक चांगल्या प्रकारे करू शकतो. मॅडम परवाचीच एक गोष्ट आहे. माझ्याकडे लग्नासाठी कार्ड आले होते
तर त्या कार्डमध्ये मला असं थोडंसं की तिसरी व्यक्ती जाणवली. मी त्या मुलीला सांगितलं की असं आहे दाखवतं कार्डमध्ये. नंतर ती मुलगी स्वतःहून दुसऱ्या दिवशी फोन केली आणि सांगितली की ताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी त्या मुलाशी लग्न करणार नाही. कारण मलाही बाहेरून गोष्ट समजली की मॅडम. गुड इतकं गर्ल. परफेक्ट हे टॅरो रीडिंग होतं मॅडम. आपल्याला तर काय माहित नसतं मॅडम. पण बघा ब्रह्मांड कसं कनेक्ट करून व्यवस्थित दाखवतं. आणि या येस. ठिकाणी आपल्याला काय जन्मतारीख लागत नाही, काही नाही. फक्त नाव दिलं तरी आपण काढू शकतो मॅडम. खूप बरोबर. छान विद्या आहे. सगळ्यांनी टॅरो रीडिंग करा. सगळ्यांनी प्रोफेशनल व्हा. पैसे कमवा घरी बसून. आणि आपल्या येस. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला मोठं करा सगळ्यांनी. हो. मंजुश्री इन्स्टिट्यूट खूप मध्येच छान करा. आहे. करा, मी मंजुश्री गॅरंटी मॅडम तर घेतो. खूप शिकवणार. हो, हो. खूप छान आहे. तुम्हाला सपोर्ट कायम मिळेल. हो, मॅडमचा आपल्या. खूप सुंदर वाटतं. ही एक आमची फॅमिली आहे सगळ्यांची. त्या फॅमिलीमध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि स्वतःचं आयुष्य सुखकर असं बनवून टाका सगळ्यांनी. खूप सुंदर वाटतं मॅडम. धन्यवाद मॅडम. थँक्यू. जर एवढं छान स्वाती चिट्याळकर आता रेग्युलर कार्ड रिडिंग करतात. स्वातीताई किती कार्ड काढतात तसं अंदाजे महिन्याचे किंवा बाबा रोजचे अंदाजे जर सरासरी काढलं तर? रोजचे नाही म्हणलं तर 8-10 कार्ड तर होऊन जातात मॅडम. रोजचं सुरूच असतं मॅडम कार्ड रीडिंग. रोजचे आहेतच. आलं लक्षामध्ये? हो. एक व्यक्ती एवढा पगार कमवू खूप छान शकतो. वाटतं मॅडम ओके, आणि खरोखर. हे काही हो, हो. बडेपणा सांगण्याची गोष्ट नाही आहे. ज्याला जमेल तो गोष्ट बरोबर नाही. करतो आणि त्याच्याकडे लोकं येतात. बरोबर? येतात, तुम्हाला येतात. तिथपर्यंत हो. पोहोचवलं जातं. हो, तुम्हाला तो सपोर्ट दिला जातो आणि देताना तुमच्यासाठी असा एवढाही हात राखून ठेवला जात नाही, सगळे आपले ह्याचे टॅरो रीडिंगचे जे आपले दिलेले मॅडमनी जे नोट्स आहेत ते परफेक्ट आणि प्रॉपर आहेत. योग्य उत्तर आपल्याला मिळतं प्रत्येक प्रश्नाचं. खूप छान आहेत. नोट्स आहेत त्या मॅडमच्या. नक्कीच. खूप सुंदर वाटतं मॅडम. हो. थँक यू स्वातीताई, थँक यू. आपल्या थँक्यू. थँक्यू अलकाताईला मॅडम. विचारते मी. अलकाताई उघडे ह्या जुन्या टॅरो रीडर आहे. अलकाताई काय म्हणते तुमची टॅरो रीडिंग? आणि तुमची तर ब्युटी वाढतच चालली आजकाल. आत्मनमस्ते सर्वांना. माझे नाव अलका साहेबराव उघडे आहे. टॅरो खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाने शिकावं. जे हे आपण मार्गदर्शन करतो समोरच्यांना आणि परफेक्ट उत्तर येतं. जेही व्यक्ती असेल परफेक्ट उत्तर येतं आणि ठामपणा टॅरो शिकल्यानंतर ठामपणा येतो आपल्यामध्ये आणि खूप चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन करू शकतो समोरच्याला आणि संकटातून त्याची मुक्तता होते. नक्कीच. आमच्या ह्या टॅरो टॅरो रीडर्स खूप ग्रँड मास्टर्स छान एका हॉस्पिटलमध्ये सेवा देतात. ओके. आता तेव्हाच्या अलकाताई ज्यांनी पाहिल्या असतील आणि आताच्या अलकाताई, हा तर खूप मी सुद्धा आश्चर्यचकित आहे. बरोबर आहे ना अलकाताई? काय वाटते तुम्हाला? हो, हो. खूप खूप सुंदर. खूप बदल घडलेला आहे मॅडम माझ्या रेकीमध्ये आल्यापासून तर खूप माझं म्हणजे सासर माहेर सर्व खूप आनंदी सर्वीकडे खूप आनंदी आहे मस्त. आणि ती खूप छान. रीडिंग प्रत्येकाने करावी आणि खूप छान आहे ते आणि 2 पैसेही मिळतात आणि खूप चांगल्या प्रकारे आशीर्वादही मिळतात. जे दुःखी आहेत दुःखातनं आपण समोरच्यांना मार्गदर्शन करतो आणि जे कार्ड रीडिंग करतो आपण त्याच्यामध्ये योग्य ते आपल्याला उत्तर मिळते आणि कसं समोरच्याने कसं चांगल्या प्रकारे कसं केलं पाहिजे आपण त्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतो. खूप छान. थँक्यू. खूप धन्यवाद अलकाताई. खूप धन्यवाद. तर सन्माननीय सदस्य या टॅरो रीडर्स व्हा. टॅरो रीडर्स घडा. येथे चॅट बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे किंवा तुम्हाला उद्या ग्रुपला सुद्धा तुमच्या एक लिंक पाठवते. ज्यालाही टॅरो रीडिंगला यायचं आहे त्यांनी संपर्क करा. काहीही अडचण असेल तर एक फोन करा. फक्त फोन करत असताना उद्या 2 पर्यंत करा. तुम्हाला माहिती आहे मग दुपारी माझे सेशन आहेत. हो ना? हं. आणि परवापासून आपली बॅच सुरू होणार आहे. बिनधोक या ज्यांना यायचं आहे. बघा टॅरो रीडर्स हा विचाराला म्हणून नाही, तर टॅरो रीडर्स आतून इंट्युशन्स येणार की तुला व्हायचं आहे. चल, चल, चल. आतून तुमचा आवाज, अंतर्मनाचा आवाज ऐका आणि पुढे या. अंतर्मनाने म्हटलं नको, राहू द्यायचं. हो ना? हां. आणि सरिताला नाही म्हटलं, याला नाही म्हटलं, काही परिस्थिती असते कधीतरी. म्हणून मग एखाद्या वेळेस एखादी गोष्ट नाही म्हटली जाते. पण जेव्हा ते त्या परिस्थितीमधून स्ट्रगल करून मला मॅडम पुढे यायचंच आहे, एक तो ठाम निश्चय देतात, एक विश्वास देतात, तेव्हा नक्कीच त्यांना घेतलं जातं. बरोबर. मात्र तुम्हाला एवढं सांगते ना, शिक्षणाची अट, पण तुम्हाला थोडंसं वाचता आलं पाहिजे. बरोबर. ना शिक्षणाची अट, ना कशाचीच अट. तुम्ही फक्त माझ्यासोबत चला, ग्रुप सोबत राहा
प्रैक्टिस एका कानाने हो जाएगा. ओके. आणि सगळे टॅरो रीडर्स सारख्या तोडीचे घडतात. हा मोठा, तो कमी, याचं इंट्युशन छान, त्याचं कमी, किंवा याला चांगलं वाचता येतं, त्याला नाही, असं नाही होत. सेशन मध्ये प्रत्येकाकडे सारखं लक्ष दिलं जातं. ओके. हा माझा शब्द आहे तुम्हाला. आणि बाकीचे पण सांगतील. आज आता मॅडम आपण मी वेळेवरच पोस्ट तयार केली, वेळेवरच सगळ्यांना सांगितलं, नाहीतर टॅरो रीडर्सच एवढे होतात, की मग ते सगळ्यांना बोलूच देत नाही. ते सगळ्यांनाच मग मलाही बोलायची संधी नाही मिळत. एवढे सगळेचे सगळे फक्त शेअरिंगच असतात. आज असं झालं, की थोडंसं वेळेवर पोस्ट दिली. ओके. 45 डेजचा हा कोर्स आहे. ओके. प्रॅक्टिससह मे बी थोडंसं एखाद्या वेळेस वाढू शकतं. मग तुमची प्रॅक्टिस तुम्हाला लिंक ओपन करून देते. तुम्ही तुमची प्रॅक्टिस करता. टॅरो रीडर्स, टॅरो साधक लक्षात ठेवा. तुम्हाला वाटेल तुम्हाला वाटेल मॅडम आता आम्हाला येतं. मॅडम आता आम्हाला येतं, तेव्हा क्लास संपेल असं नाही. मला विश्वास बसला पाहिजे, की कोणत्याही प्रश्नाचं कसंही उत्तर तुम्ही एकटे देऊ शकाल, तेव्हा मात्र तुम्हाला सोडलं जाईल. तुम्हाला केव्हा सोडायचं हे मी ठरवणार. आणि हे सगळे जुने सदस्य तुम्हाला सांगतील. पहिले तुम्ही म्हणता मॅडम आम्हाला येते, आणि नंतर मी म्हणते तुम्हाला येते की नाही येत. अगदी कधी गुपचूप, कधी हजर असून तुमच्या एक्झाम होतात, आणि हळू-हळू त्या एक्झाम मधून तुम्ही पास होऊन मग ग्रुप थांबवला जातो. अशी ती प्रोसेस असते. ओके. नाहीतर मग एकाला एक स्प्रेड येतो, दुसऱ्याला दुसरा येतच नाही, तिसऱ्याला तिसरा येते, आणि बऱ्याच गोष्टी. आणि पुन्हा सांगते, अगदी कमी रुपयामध्ये वगैरे हे होत नसते. साधना आहे, त्यासाठी भरपूर मेहनत आहे. देणाऱ्याची सुद्धा तेवढीच मेहनत आहे. प्रत्येकावर तेवढा एफर्ट घ्यावा लागतो, आणि म्हणून थोडीशी फी आहेच. मात्र मी त्या जुन्या सदस्यांना विचारेल, की तुम्ही जी फी भरली ती खरोखर त्या शिक्षणाच्या, त्या मेहनतीच्या आणि त्या सगळ्याच्या मानाने जास्त होती का? मी अलकाला विचारते, जुन्या ग्रँडमास्टर. ती जास्त होती का? आत्मनमस्ते सर्वांना. माझ्याकडे ॲक्चुअली ₹1 नव्हता ज्यावेळेस मॅडमनी टॅरो रीडिंगसाठी मला ज्यावेळेस घेतलं, नाव दिलं, मी पण पैसे नव्हते माझ्याकडे. पण ब्रह्मांडाने माझी ती सोय करून दिली, आणि खूप छान आहे ते. आणि जोपर्यंत प्रत्येकाला व्यवस्थित टॅरो रीडिंग करता येत नाही, तोपर्यंत मॅडम कोणाला सोडत नाही, आणि प्रत्येकाला समप्रमाणात सारख्या प्रमाणात टॅरो रीडिंग शिकवले जाते, आणि खूप चांगल्या पद्धतीने. आणि जी फी आहे ती बरोबर आहे. मला तरी वाटतं ती कमी प्रमाणातच आहे. ज्यावेळेस आपण शिकतो, बाहेर पैसे कमवतो, त्यावेळेस पैसे भरपूर भेटतात आपल्या शिकल्यानंतर. खूप छान आहे. थँक्यू. आभारी आहे. खूप धन्यवाद. खरंच आहे. त्या मानाने त्या फीचा काही प्रश्नच नाही आहे. सिट्याळकर ताई, ती फी जास्त होती का? बघा, तुम्ही टॅरो रीडर्स घडले, तुम्ही साधक होणे, आणि साधक झाल्यानंतर जो आपण एक पेमेंट कमावतो, त्या दृष्टिकोनातून एनर्जी एक्सचेंज फी काहीच नाही. तुम्ही जर फक्त शिकला, टॅरो रीडिंग शिकला, मला टॅरो रीडिंग येते आणि झालं, असं जर आहे तर फी जास्त होईल. पण तुम्हाला झाल्यावर ठेवतच नाही. तुमचा एक व्यवहार जरी तुम्ही टॅरो रीडिंग करून केला ना, तर लाखो नाही कोटी कमवू शकता. असे अनेक सदस्य माझ्याकडे आहेत. मॅम, मी टॅरोच्या माध्यमातून माझं टॅरो रीडिंग केलं, आणि आमचा होणारा तोटा वाचवला, होणारा नफा भरभरून घेतला, असे सांगणारे सदस्य मॅम त्या टॅरो होतं म्हणून आमची एवढ्याचा एवढं फायदा झाला. कमावलं तुम्ही. बरोबर ना? पण 2 शब्दांमधला फरक. टॅरो शिकलो म्हणून शिकायचं नाही आहे. तर घडलो, टॅरो साधक घडलो म्हणून यायचं असेल तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटला या. कारण कुठंही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या एकाही साधकाने दिलेला चुकीचा निर्णय गुरुपरंपरेनुसार तो गुरुला सुद्धा नकारात्मक ऊर्जा देणारा ठरत असतो. म्हणून तुम्हाला घडवलं असं जातं, की माझ्या मागे सुद्धा तुमचं नाव, त्या सगळ्या ऊर्जा सकारात्मकच राहतील. शेवटी ब्रह्मांडाची कृपा आहे. ओके. या टॅरो बरोबर रीडर्स. आहे मॅडम. बरोबर आहे मॅडम. जी फी तुम्ही घेताय ना ती नगण्य आहे. कारण एवढं ज्ञान देताय तुम्ही टॅरो रिडिंगचं मॅडम. इतर ठिकाणी कुठंच हे ज्ञान तुम्हाला मिळणार नाही मॅडम, परफेक्ट या लोकांना. कारण बघा, तुम्ही क्लासला एक जरी कोणी हजर नसला तरी विचारणार कोण आले की नाही, त्यांना फोन करा, मेसेज करा. एवढी कोणीही चौकशी कुठल्या क्लासमध्ये मॅडम करत नाही. तुम्ही खूप प्रॉपर पद्धतीने शिकवता, खूप सुंदर घेता.
आणि जी फी आहे ना ती नगण्यच आहे माझ्या मते तरी. मी या दिवसाला 1000 काय 2000 पण कमवते क्रिस्टलद्वारे वगैरे. पण काहीच नाही ना ते. खूप माझ्यासाठी मोठं आहे मॅडम हे. हो. खूप मोठं आहे माहितीये मॅडम. खूप छान शिकवतात. सगळ्यांनी जॉईन व्हा. आनंदी आनंद सगळीकडे, सर्व सन्माननीय सदस्य, मोठ्या प्रेमाने नेहमीच सांगत असते सगळ्या सदस्यांना, जरा चक्कर मारून या इकडे तिकडे, मग समजते मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट काय आहे आणि बाकी जगात हो. काय आहे. ओके, हा परिवार घडवणे असतो, इथे साधक घडवणे असते आणि त्या साधकांसह पुढे जायचं असतं. म्हणून या हिलिंग इन्स्टिट्यूटला जुडा, छान प्रकारे टॅरो रीडर्स व्हा, टॅरो साधक व्हा आणि स्वतःचं अंतर्ज्ञान वाढवा, इंट्युशन्स वाढवा, स्वतःचा आध्यात्मिक विकास घडवा. आत्मा नमस्ते एवढंच सांगेन. आनंदी आनंद सर्वीकडे. ओके, फक्त 15 एप्रिल पासूनच बॅच सुरू होत आहे. तर लगेच निर्णय घ्यायचा आहे आणि उद्याच्या उद्या प्रोसेस करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर 2 दिवस ऍडमिशन प्रोसेस सुरू राहील. ओके, कारण एखाद 2 दिवस इंट्रोडक्शनचे असतात. इव्हन सेशन संपता बरोबर तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार त्या सेशनची. मे बी एखादा दिवस लेट होईल, पण तुम्हाला प्रत्येक सेशनची रेकॉर्डिंग असेल जशीच्या तशी. ओके, आता कसं हा फ्री सेशन आहे, याची जशीची तशी रेकॉर्डिंग युट्यूबला जाणार आहे, अशीची अशी रेकॉर्डिंग तिकडे येणार. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. आठवा नमस्ते.